जय महाराष्ट्र मंडळी, बातमी येते शहाजी बापू पाटील माजी आमदार यांच्या पराभवाची। शहाजी बापू पाटील झाडी डोंगर करत बसले आणि त्यांचं मतदारसंघातलं वजन कमी झालं। गुवाहाटीला गेले, प्रसिद्ध झाले, परंतु जे ग्राउंड लेवलला काम करायचं होतं ते केलंच नाही आणि जनतेने धडा शिकवला। प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव होत आहे। नेमकं काय झालंय? कोणती स्थानिक निवडणूक होती ज्यामध्ये शहाजी बापू पाटलांना भोपळा मिळाला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल, महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना, शिवसेना UBT लिहायला विसरू नका। आपण सुरुवात करूया। गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून शहाजी बापू पाटील हे राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध झाले। त्यांच्या झाडी डोंगर या डायलॉगमुळे सगळीकडे पसरले, मात्र मतदारसंघात त्यांचं काहीच काम दिसलं नाही। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या। गेल्या जी निवडणूक झाली त्या अगोदरची 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत 700 मतांनी फक्त निवडून आलेले शहाजी बापू पाटील यांना आता या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने पाणी पाजलं आणि त्यांचा मोठा पराभव केला। त्यामुळेच जे काही राज्यात त्यांचं जे काही प्रसिद्धी होती ती मतदारसंघात काहीच नव्हती। मतदारसंघातील अनेक कामं त्यांची ठप्प होती, ते फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहिले। परंतु सांगोला मतदारसंघामध्ये त्यांनी त्याचाच परिपाक म्हणून त्यांचा या कालच्या निवडणुकीमध्ये जोरदार असा पराभव झालेला आहे। सांगोला तालुका सोलापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो। जातीय सामाजिक दृष्ट्या गुंतागुंतीचा आणि दशकानुदशके अनेक मोठ्या नेत्यांचं राजकारण घडवणारा हा भाग। तेथे सोसायटीच्या निवडणुका साध्यासुध्या नसतात, त्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या असतात। सांगोल्यामध्ये यावेळची निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक तापली, कारण मैदानात होते शहाजी बापू पाटील, ज्यांचं गेल्या काही निवडणुकांमधील काम, दौरे, झाडी डोंगर भटकंती, लोकांशी सतत संपर्क यामुळे ते प्रबळ दावेदार मानले जात होते। मात्र निकाल लागला, विधानसभेमध्ये त्यांचा जोरदार असा पराभव झाला होता। त्यानंतर जी महत्त्वाची निवडणूक सोसायटीची, ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी तसेच इतर सामान्य लोकांशी कनेक्ट व्हायचं असेल तर सोसायटीच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात। यामध्येच शहाजी बापू पाटलांच्या शिलेदारांचा सर्वात मोठा पराभव झाला। महाविकास आघाडी आणि शेकाप यांचा संयुक्त पॅनल हा उभा होता। त्या विरोधात शहाजी बापू पाटील शिंदे गटाचे 22 शिलेदार उभे होते। गावागावातून चांगलं मतदान झालं होतं, परंतु निकालाच्या वेळी 22-0ने महाविकास आघाडी आणि शेकापने शहाजी बापू पाटलांचा दणक्यात पराभव केला। शहाजी बापू पाटील हे सांगोल्यातील प्रस्थ, त्यांनी अनेक वर्षात प्रत्येक ठिकाणी पाडावाडी वस्तीत गेले होते, परंतु जे काही महत्त्वाची निवडणूक झाली आणि आमदारकीनंतर त्यांचं जे थोडंसं अस्तित्व तालुक्यात होतं ते सुद्धा या निवडणुकीने घालवलं आणि त्यांचा 22-0नी पराभव झाल्याने शिवसैनिक तसेच महाविकास आघाडी शेकापने अतिशय जोरात आनंद उत्सव साजरा केला। यामध्ये महाविकास आघाडीच्या एक दिलाने लढू मोहीम ही अतिशय महत्त्वाची ठरली। तसेच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा जो राग 2022 पासून त्यांच्यावर होता तो सुद्धा या निवडणुकीत शिवसैनिकांनी बदला घेतला। त्यामुळे आता शहाजी बापू पाटील यांचं राजकीय अस्तित्व संपलं असंच म्हणावं लागेल। त्यामुळे शेकाप आणि महाविकास आघाडीची गौडदौड ही सोलापूर जिल्ह्यात आता चांगल्याच रीतीने पुढे जात आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही एक दिलाने लढून शहाजी बापू पाटील किंवा भाजप असेल त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असंच जिंकल्यानंतर सर्व उमेदवारांनी आणि स्थानिक नेत्यांनी सांगितलं। त्यामुळे शहाजी बापू पाटील यांच्या छावणीत शांतता होती। कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे, परंतु आता त्यांनी तसं न करता आता पुढे ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शहाजी बापू पाटील यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांचा पराभव प्रत्येक निवडणुकीत होत आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।